हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असताल तर सोनाली पीसी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता, काल मी सांडग्याचा व्हिडिओ सोडला होता आणि सांडगे आपले परफेक्ट पण झाले. मी तुम्हाला म्हणलंच होतं मी काय बनवते ते बिघडत नाही कधी आणि बिघडलेले नाही आहे. तर अशा पद्धतीने हे आपले सांडगे झालेले आहेत. आवाज तुम्हाला येत असेल, इतके कडक वाळलेले आहेत ते कुडूम कुडूम असे. आता म्हणलं चला आज पहिल्यांदा सांडगे आपण बनवलेत तर त्याची पहिल्यांदा भाजी बघूया कशी होती ते. तर सांडग्याची भाजी आपली सोलापूर पद्धतीने गावाकडे जसं बनवते तसंच, माहीत नाही कुणाकुणाकडे कशी बनवते. तर आता हे कुडकुडू वाजणारे सांडगे आहेत, त्याची भाजी बनवायची आहे. तर इथं मी कढईत थोडं तेल घेतलेलं आहे आणि आता हे सांडगे आपल्याला तेलात थोडे भाजून घ्यायचे छान असे. बघू शकताय 1 किलोमध्ये भरपूर असे सांडगे झालेत की काय सांगू शकत नाही, इतके सांडगे झालेले आहेत. आता याची भाजी पण छान होती, टेस्टी लागते ही एकदम. आणि हे तेलात भाजलेले सांडगे पण एकदम छान लागते. तर आज म्हणलं चला पहिले, आज साहेबांचा उपवास आहे शनिवार आणि त्यांच्यासाठी स्पेशल काय, तर आज स्पेशल काय वेगळ्या भाज्या नाही, आज स्पेशल नवीन काहीतरी पद्धत सांडग्याची भाजी असताना करून खाऊ घालायची. तर इथं आपलं वरण पण झालेलं आहे फोडणी देऊन. आता त्याला छान उकळी यायची. हे बघा छान उकळी यायची वरणाला आणि हे सांडगे आपले छान भाजून घ्यायचे असे. आता हे सांडगे दिसायला कमी दिसालेत, पण हे भाजीत जेव्हा टाकू मूठभर जरी टाकले तरी खूप झाले. आता मी इथं 2 मूठ सांडगे घेतलेले आहेत, ते भरपूर झाले ते. तर छान भाजून घेऊया याला आता आधी. तर बघू शकता आता आपले हे सांडगे छान तळून झालेले आहेत. हे बघा ब्राऊन कलर झालेला आहे ह्या सांडग्यांचा. हे बघा लेकीसाठी बाप पाणी देते. हे बघा इथे लेक बसली पीठ मळायला. मी म्हणलं ना मुलांची खूप हेल्प होती आणि तिचं बाप तिला पाणी कसं पाजाले बघा. तर आता इथं फोडणीसाठी घेतलेलं आहे मी तेल घेतलेलं आहे, त्याच कढईत ज्या कढईमध्ये आपण सांडगे भाजले त्याच कढईत जिरे टाकलेत, कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे बारीक चिरलेला कांदा. एक छोटासा बारीक चिरून कांदा दिला आहे लेकीने मला. आणि आता हे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलात. तर आता याच्यामध्ये आपला कांदा छान तळून झाले. आता याच्यामध्ये टमाटे टाकायचे आणि टमाटर छान मॅश होऊ द्यायचं आपल्याला. तर बघू शकताय इथं मी आपलं सुक्कं खोबरं, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे. आता ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघा अद्रक कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये. आता याच्यात हळद टाकली मी आणि आपला घरी बनवलेला हा काळा मसाला ते पण संपत आले. आता या गेल्या वर्षी बनवला होता, या वर्षी पण परत बनवायचं. तर त्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकत आहे मी याच्यामध्ये आणि कलरिंगसाठी लाल मिरची पावडर टाकलेला आहे. तर आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. तर बघा आपल्या ह्या भाजीला तेल सुटत आहे वाटणाला मस्त असं. हे बघा आणि इकडं वरण आपलं उकळत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे अद्रक कोथिंबीरचं आपण पेस्ट केली होती मिक्सरच्या भांड्यात तेच आपल्याला त्याचंच पाणी थोडंसं गरम करून याच्यामध्ये टाकायचं. हे बघा आणि आता याला छान शिजू द्यायचं. खूप घट्ट होणार आहे ही भाजी. तर हे बघा आपलं हे आता छान उकळत आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे सांडगे टाकायचे आणि वरून कोथिंबीर टाकायची. गॅस बारीक करायचा आहे आणि एक 5 मिनिटं सांडगे शिजू द्यायचे आपल्या याच्यात वापर. तर याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकलेलं होतं. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 1 चमचाभर. खूप झालं, बारका चमचा असतो आपला पोह्याचा त्याच्याने. आणि आपले सांडगे आता इथं शिजत आहेत. हे बघा ही घट्ट होणार आहे भाजी. ही दिसायला तुम्हाला
तर बघा भाजी कशी झालेली आहे आपली. मी तुम्हाला म्हणलं ना भाजी घट्टच होणार आहे, कारण आपल्याला सरभरीतच करायची होती ही भाजी. आणि सांडगे पण खूप छान असे शिजलेले आहेत. हे बघा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि कुणाला सांडगे हवे असतील तर नक्कीच जो नंबर दिला आहे त्याच्यावर मेसेज करून सांगा. नाही अवतार बरोबर नाही आपला. तर नक्कीच कमेंट करून सांगा, मेसेज करून, कुणाला सांडगे हवेत तर. आपल्याकडे काही जास्त महाग नाही आहेत, पण जेव्हा मी तर पहिल्यांदाच टाकलेलं आहे. तर कसे वाटले सांडगे? खरंच खूप छान झालेत आहे, टेस्टी पण झालेले आहेत. मिक्स डाळीचे नाही आहेत आपल्याकडे, मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकून सांडगे बनवलेले आहेत. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.